कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बनावट अवतार एक वाढता धोका. आजच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या जीवनात खूप घुसली आहे. त्याचा वापर अनेक क्षेत्रात होत असला तरी त्याचा गैरवापरही होत आहे. त्यातील एक प्रमुख उदाहरण म्हणजे बनावट अवतार तयार करून लोकांना फसवणे. फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने खूपच वास्तववादी दिसणारे बनावट अवतार तयार केले जातात. या अवतारांना मनुष्यच आहे असे वाटते आणि ते खरे लोक असल्याचा भास देतात. या अवतारांना खरे लोकच असल्याचे वाटावे म्हणून त्यांच्याकडून पोस्ट, कमेंट्स आणि मेसेजेस पाठवले जातात. कसे होते हे शक्य? डीपफेक तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कोणत्याही व्यक्तीचे चेहरे बदलून त्याला इतर कोणत्याही व्यक्तीच्या शरीरावर बसवता येते. व्हॉइस क्लोनिंग. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने कोणत्याही व्यक्तीचा आवाज क्लोन करून त्याचा वापर बनावट व्हिडिओ किंवा ऑडिओ तयार करण्यासाठी करता येतो. चॅटबॉट्स. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चॅटबॉट्स इतके प्रगत झाले आहेत की ते मानवांसारखेच संवाद साधू शकतात. लोकांना कसे फसवले जाते? सामाजिक इंजिनिअरिंग. बनावट अवतारांच्या मदतीने लोकांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून पैसे किंवा वैयक्तिक माहिती मिळवली जाते. फेक न्यूज प्रसार. बनावट अवतारांच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवून समाजात गोंधळ निर्माण केला जातो. राजकीय हस्तक्षेप. निवडणुकांमध्ये बनावट अवतारांचा वापर करून मतदानावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. या धोक्यापासून कसे वाचावे? सावध रहा. कोणत्याही ऑनलाईन व्यक्तीवर सहज विश्वास ठेवू नका. माहितीची सत्यता पडताळून पहा. कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पहा. सुरक्षित पासवर्ड वापरा. मजबूत पासवर्ड वापरा आणि त्याची वेळोवेळी बदलत रहा. दुप्पट प्रमाणीकरण सक्षम करा. आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर द्विपक्षीय प्रमाणीकरण सक्षम करा. निष्कर्ष. कृत्रिम बुद्धिमत्ता हा एक शक्तिशाली साधन आहे, परंतु त्याचा गैरवापर होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. बनावट अवतारांचा धोका वाढत असल्याने आपण सावध राहणे आवश्यक आहे. नोट: हा केवळ एक छोटा रिपोर्ट आहे. या विषयावर अधिक सखोल माहिती मिळवण्यासाठी आपण इंटरनेटवर शोध घेऊ.